ज्योती गायकवाड आमदार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, मुंबई अध्यक्ष म्हणून वर्षाताई गायकवाड काम पाहत आहेत. जे त्यांचं कार्यालय आहे, त्यांचा फोटो देखील त्या ठिकाणी होता. शाई फेकण्याचा प्रयत्न झालाय, तोडफोड करण्याचा प्रयत्न झालाय. काय प्रतिक्रिया तुमची? वर्षाताई ज्या संविधानामध्ये आपल्या याच्या संसदेमध्ये बोलत आहे, संविधानाच्या बाजूने बोलत आहेत, अमित शहांच्या विरुद्ध बोलत आहेत, मोदींच्या विरुद्ध बोलत आहेत. कुठेतरी याचा रागही असू शकतो. आणि आता त्या अमित शहांचं जे वक्तव्य आलं आहे ते खूप वाईट आहे. त्याच्यावर जर आम्ही रिॲक्ट करतो, ज्यांना आंदोलन करणं हा संविधानाचा अधिकार आहे, त्या कायद्याचा अधिकार आहे. तो जर आम्हाला तुम्ही आमच्यापासून छिनत घेत असाल आणि तुम्ही जे कायद्याचं राज्य आहे ते सोडून तुम्ही तिथे मारपीट करत असाल, तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. सर्व सत्ताधारी पक्षातलेच सर्व कार्यकर्ते, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. वडेट्टीवार असं म्हणतायत की बाबासाहेबांचे फोटो आतमध्ये घेऊन गेले होते. आंदोलनाला आपल्यातलीच माणसं आहेत अशाच पद्धतीने मग आतमध्ये त्यांना सोडण्यात आलं. नंतर मग त्यांनी तोडफोड केली. त्यांनी स्वरूप तसं दिलंय. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे येण्यासाठी काय करावं पाहिजे, म्हणून त्यांनी त्याचं स्वरूप दिलेलं आहे असं मला वाटतंय. तुम्ही कारवाईची काय मागणी कराल का? किंवा संविधान विषय असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल, याच्यावरती चर्चा सुरू आहे सध्या. नक्की मी आता परभणीच्या विषयावर पण सकाळीच बोललेले. त्याच्यावर तेव्हाच सांगितलं होतं मी, तिनं आम्हाला कायद्याचं सुराज्य हवं आहे. जे चालू आहे आणि जे गुंडांना राजाश्रय दिला जातो तो बंद करा, कारण त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं मला वाटतंय. आमच्याशी बातचीत केल्यावर गुंडांना जो राजाश्रय दिला जातोय तो बंद करा आणि त्याच्यामुळेच अशा गोष्टी घडतायत, अशी प्रतिक्रिया ज्योती गायकवाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.